या 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 सदानंदराव, या 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 बऱ्याच दिवसांनी येणं केलं. अरे हो, आधी तर तुमचं अभिनंदन. अहो पहिले वहिले आजोबा होणार तुम्ही. आम्हाला काय नातवंड झाली हो, त्यांच्याबरोबर आम्ही खूप खेळलो. आता तुमची पाळी आहे. हो, आम्हालाही होईलच सवय. तनयाने कारणच एवढं मोठं दिलं ना की बेटाला यावंच लागलंय तिला. बरं झालं आलात. अगं जयश्री, अगं बघितलंस का कोण आलंय? आले जयश्री आले. आई बघ आली. अरे तुम्ही केव्हा आला? आत्ताच आलो. वसुंधरा आले आले. जरा चहा पाण्याचं बघ. विशाखाने आली? नाही, कसं आहे, तनयाने मोठी गुड न्यूज दिल्यानंतर मलाच यायला जमलं नव्हतं ना कामाच्या व्यापामध्ये. ती तर काही येऊन गेली होती, म्हणून म्हटलं तनयाला भेटावं आता जाऊन, म्हणून आलोय. हो हो. तिकडे नाही, तनया वरच्या रूम मध्ये. हो पण ती इथेच असायची ना, आणि आता वर. काय झालं, वरच्या रूम मध्ये मुलं आणि वसू आकाश होते ना. मुलं खूप दंगा आणि धडपड करायची. खाली तनयाची आणि अखिलची झोप व्हायची नाही, म्हणून आम्ही आपल्या रूमच एक्सचेंज करून टाकल्या. नाही, चिंता नका करू, तिला वरखाली नाही करावं लागत. तिचं सगळं वसू करते ना. ठीक आहे, मी भेटतो तिला. हो हो. आपण नंतर निवांतपणे गप्पा मारू. हो. आलोच. वसुंधरा, त्यांचा चहा वरतीच नेऊन द्या. हो. डॅड तुम्ही? तनया, आम्ही तुला भेटायला नाही, समजवायला आलोय. म्हणजे हे बघ तनया, तू आणि तुझ्या आईने जे काही चालवलंय ना ते प्लीज बंद करा. हे बघ, तुझ्या आईच्या नादाला लागून स्वतःचा संसार उद्ध्वस्त करून घेऊ नकोस तनया. डॅड कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुझ्या फेक प्रेग्नन्सी बद्दल. हो, तुझ्या आईनेच सांगितलंय मला सगळं. मम्मा डॅड, तुम्हाला मम्माने सांगितलं माझ्या फेक प्रेग्नन्सी बद्दल? कसं शक्य आहे? आणि असं का केलं असेल? बट डॅड, एनिवे प्लीज तुम्ही या सगळ्याच्या मध्ये पडू नका. मी आज सगळ्यात तुम्ही कधी लक्ष दिलं ते आत्ता मध्ये पडताय? मी कायमच लक्ष दिलंय तनया. तू आणि तुझ्या आईने माझं कधी काय ऐकलंच नाही. कम इन. चहा. थँक्यू. मी थोड्या वेळाने घेतो. तिथे ठेवता प्लीज. बाबा, मम्मा कशी आहे? नाही, खूप दिवसांनी भेटलात ना तुम्ही आज मला. बरं झालं आलात. मी स्वतःहून फोन करणारच होते की या म्हणून मला भेटायला. म्हटलं बरेच दिवस आपली भेट नाही झाली आहे. मी खरंच खूप मिस करत होते तुम्हाला. बरं झालं तुम्ही आज आलात. नाही ग तनया, खोटेपणा करून ना आयुष्यामध्ये कधीही काही मिळत नाही. आणि तुम्ही मायलेकींनी तर चक्क फेक प्रेग्नन्सीचं नाटक केलंय. अगं, तुझ्याकडची गुड न्यूज ऐकून तुझ्या कुटुंबाला किती किती आशा लागून राहिली आहे तुझ्याबद्दल. आणि एवढी साधी गोष्ट कळत नाही की साधारणपणे 3 ते 4 महिन्यामध्ये कुठल्याही प्रेग्नंट बाईचं पोट दिसायला लागतं, जे तुझं दिसणार नाहीये. तेव्हा काय करणार आहात तुम्ही? नाहीये ना उत्तर? केवळ तुझ्यावरचा राग कमी व्हावा किंवा तुझ्यावरती कामं जास्त पडू नयेत म्हणून तू हे फेक प्रेग्नन्सीचं नाटक केलंयस हे तुझ्या घरच्यांना कळेल ना, तेव्हा त्यांची काय अवस्था होईल तुला माहितीये? डॅड प्लीज,
मी जे काही करते ना ते सगळं चांगल्यासाठीच करते. आणि एवढंच होतं ना तर मग कष्ट करून 4 पैसे जास्त कमवायचे. मम्माला आणि मला हे करायची वेळच आली नसती ना मग. अरे अगं, चांगुलपणा, प्रामाणिकपणा याच्यासाठी पैसा, ऐशो आराम याची काही गरज नसते. गरज असते ती फक्त प्रामाणिक इच्छेची, जी तुझी आणि तुझ्या आईची नाहीच आहे. तुमच्या या फेक प्रेग्नन्सीचं पाप तुझा बाप म्हणून मला माझ्या माथी नकोय, म्हणून तुझी समजूत काढायला मी इथे आलोय. पण तुला माझं काही ऐकूनच घ्यायचं नाहीये. अच्छा, म्हणजे आजही तुम्हाला माझी काळजी म्हणून तुम्ही इथे आलंच नाही आहात. तनया अगं, मी हे जे काही आत्ता बोललो, जे काही तुला समजवण्याचा प्रयत्न केला ना, ते तुझी काळजी वाटते म्हणूनच ग. पण तुला ते कळत नाहीये ना, ते माझं दुर्दैव आहे. असो, ठीक आहे, तुझ्यासाठीच आणलं होतं. गुड न्यूज दिलीस ना एवढी तू. काळजी घे. हॅलो मम्मा, तू का सांगितलं डॅडला? मी काय सांगितलं? काय काय अशा फेक प्रेग्नन्सी बद्दल ते इथे येऊन मला किती बडबड करून गेले. काय? सदानंद तिकडे आला होता आणि तुला प्रेग्नन्सी बद्दल बोलून गेला? मग काय मम्मा, प्लीज ते इथे पुन्हा यायला नको. आले ना तर 100% काहीतरी घोळ घालून ठेवते. सदानंदची ना हिंमत जरा जास्तच वाढली आहे. तरी मी त्याला बजावून सांगितलं होतं की या सगळ्याची कुठेही वाच्यता करायची नाही. आणि तिथे येऊन तुला प्रेग्नन्सीवरती प्रवचन देऊन गेला असेल, हो ना? त्या माणसाला कळत नाही का, ती वसुंधरा आधीच आपल्या वाईटावरती टपली आहे. तिला जरा जरी संशय आला ना तर खूप मोठा गोळ होऊन बसेल. एक्झॅक्टली तेच सांगायचं मला तुला. प्लीज तू आपल्या दोघींबद्दल त्यांना काहीही सांगत जाऊ नकोस. ती डोंट इवन अंडरस्टँड की आपण किती प्रॉब्लेमला फेस करतोय यार. आय नो बच्चा, अँड आय एम रिअली सॉरी. पण हे बघ, यापुढे मी त्याला काहीही सांगणार नाही. आपली कुठलीही गोष्ट त्याला कळणार नाही हे मी तुला प्रॉमिस करते. ओके? ठीक आहे, ठेवते मी आता फोन. बाय बाय. म्हणजे तनयाची प्रेग्नन्सी फेक आहे हे खरंच आहे तर. आय एम सॉरी. माझ्यासाठी सत्य जाणून घेणं खूप गरजेचं होतं, म्हणून हे करावं लागलं मला. तुम्हाला माफी मागण्याची गरज नाही. तुम्हाला हे जे काही सत्य समजलंय तनयाच्या फेक प्रेग्नन्सीचं, त्याचं काय करायचं ते आता तुम्हीच ठरवा. कारण मी तर माझ्या बायको आणि मुलीसमोर पूर्णपणे हतबल आहे. मी आता फक्त एकच करू शकतो. तनया आणि तिच्या आईमुळे तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला जो काही त्रास होतोय ना, त्याबद्दल मी फक्त तुमची माफी मागू शकतो. माफ करा. आता काय हवंय तुला? ही अशी का बघत गेली? मला भीती वाटते याची. कधी काय करेल सांगता येत नाही. तुमच्या बेबीच्या पोटात दुखतंय का? हो, काय माझा बेबी खूप रडत होतं. मला वाटलं की त्याला भूक लागलीये. मग तुम्ही आणलं का नाही त्याला हॉस्पिटलमध्ये? सॉरी, चुकलं माझं. मला वाटलेलं की भूक लागलीये त्याला. तुम्हाला कसं समजणार की त्याला भूक लागलीये? त्याने सांगितलं का तुम्हाला? बेबीज बोलू शकतात का?
तेच तर, म्हणूनच तर मी तुमच्याकडे घेऊन आली आहे ह्याला. ठीक आहे, तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा हा रडेल तेव्हा त्याला दूध पाजायचं. आणि 1 मिनिट, पकडा ह्याला. त्याला असं कापड बांधायचं. द्या मला इथे. असं ठेवायचं, मग असं आहे गुंडायचं, बघा तुम्ही. आणि हे असं करून बेबीला कव्हर करायचं. म्हणजे बेबीला चांगली झोप पण येणार आणि बेबीला त्रास पण नाही होणार. हे घ्या. ओके, आता मी उद्यापासून नक्की करेन. काय हो हा काय खेळ चालला तुमचा? डॉक्टर 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 आम्ही एकमेकांना सांगतोय की बाळाची काळजी कशी घ्यायची. ओ बनी महाराज आम्ही मोठे आहोत ना इथे बाळाची काळजी घ्यायला. चला आता लॉन मध्ये जा आणि वेगळं काहीतरी खेळा. चला चला पळा लवकर. ओके, बाय बाय आई. बाय. बाळ येणार आहे म्हणून किती आनंदित बघा. बाळाची काळजी कशी घ्यायची ना हे डिस्कशन चालू होतं यांचं. बस तुम्हाला माहिती आहे का, चिनू मनू जेव्हा लहान होतं ना तेव्हा त्यांना नेहमी माझ्या पाठीवरती बसून खेळायला आवडायचं. एक बसली की दुसरी रडायची, दुसरी बसली मग परत ही रडायची. मग मी शेवटी ठरवलं की दोघींना पाठीवरती बसवायचं आणि मग गरभर घोडा 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 खेळायचं. मी तुम्हाला सांगतोय ना, आपल्या घरी ना परत असे घोडे धावणार आहेत. सगळीकडे कसा असा आनंदी आनंद होणार आहे. कसं मला नाही वाटत असं काही होईल. म्हणजे मी आत्ता जे तुम्हाला सांगेन त्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हेच खरं आहे. वसुंधरा काय बोलायचं तुम्हाला, मला कळत नाही नक्की काय सांगायचं तुम्हाला. आकाशराव, तनया प्रेग्नंट आहे. व्हॉट? वसुंधरा काय बोलताय तुम्ही? हो, आणि मला हे आजच कळलं. कसं शक्य आहे? मला इतके दिवस डाऊट होतंच. तिचं घरात कसंही वावरणं, पिझ्झा खाणं, रूममध्ये एक्सरसाइज करणं, सगळंच खूप विचित्र होतं. आज बाबा आले होते तिला भेटायला, तिच्याशी बोलायला. समजवत होते, ओरडत होते. इतकंच नाही तर विशाखा मॅमला सुद्धा या सगळ्या प्रकरणाविषयी कल्पना आहे. तनया प्रेग्नन्सीचं नाटक करते हे समजलं मला त्यांच्या बोलण्यावर. नाही वसुंधरा, मला काय वाटतं काहीतरी गडबड झाली असेल. नाही म्हणजे मी तुमच्यावरती अविश्वास दाखवत नाहीये, पण कदाचित काहीतरी ऐकण्यामध्ये समजण्यामध्ये काहीतरी घोळ झाला असेल. नाही आकाशराव, ती माझ्या कानांनी ऐकलंय सगळं. आणि तनया त्यांना फोनवर हे सगळं सांगत होती हेही मी ऐकलंय. दोघी माहिले की म्हणून नक्की काहीतरी गडबड करते. आणि आता एक एक गोष्ट मला कळत चालली. काय कळलंय तुम्हाला? तनयाने घरी जो पिझ्झा मागवला होता ना, त्याच्यात तो मेसेज दिला होता रेस्ट इन पीस. आणि हे सगळं एक गुंड करत होता. त्याचा तनयाला वारंवार फोन येत होता. ब्लॅकमेल करत होता तो तिला. आणि पूजेच्या दिवशी त्यांनी पैशाची मागणी केली होती. तो पैसे घ्यायला आपल्या घराच्या बाहेर आला होता. आणि म्हणूनच तनया पूजेमधून उठून बाहेर गेली त्या माणसाला भेटायला. त्याला तिने चेक दिला आणि चलाखीने बाहेरच्या बाहेरच परतवून लावलं. हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. आणि त्याचा पाठपुरावा करत मी त्याच्या मागे गेले, म्हणून मी पूजेला नव्हते. तेव्हा याच माणसाचा मी पाठलाग करत होते. जेव्हा मी बोलायला म्हणून त्याच्याकडे गेले तेव्हा अचानकच एका ट्रकने त्याला उडवलं. आणि तेव्हा त्याने मरताना मला लकीचं नाव सांगितलं. ट्रकने ज्या माणसाला उडवलं त्यांनी लकी हे नाव लिहिलं. आणि त्या माणसाचं विशाखा आणि तनया या दोघींशी कनेक्शन. याचा अर्थ लकी, विशाखा मावशी, तनया हे सगळे एकत्र या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड आहे. जर लकीचं खरंच या सगळ्याशी काही कनेक्शन असेल ना, तर आपण त्याला भेटायला पाहिजे. त्याला भेटल्यावर आपल्याला नक्की काहीतरी क्लू मिळेल. आणि एक मिनिट वसुंधरा, हे बघा हे सगळं खूप रिस्की आहे. आणि त्या माणसाची सावली सुद्धा मला तुमच्या जवळ नको. आणि लकीचं जाऊ द्या, तर आता आपल्या घरची आहे ना, ती एवढं मोठं खोटं कसं बोलू शकते आपल्या सगळ्यांना? दिस इज अनबिलिव्हेबल. माझा विश्वासच बसत नाहीये. तनया हे कसं करू शकते? तनया असं सगळं वागते आकाशराव कारण तिची आई तिला ड्राईव्ह करते. आणि विशाखा मॅम असं का वागतात हे मलाच कळत नाही. एक्झॅक्टली.
या सगळ्या बाबत आपल्याला अखिलला अलर्ट करायची गरज आहे आणि फक्त अखिललाच नाही तर घरच्या सगळ्यांनाच. ए बाहेर निघाला हो हो कुठे येतो ना, आलोच, जाऊन येतो. पण कुठे? आई हॉस्पिटलला चालू आहे, पहिली सोनोग्राफी आहे. थांब मी पण येते, मला पण बघायचे. हो, आई आज कशाला? आज तर रुटीन चेकअप आहे, आज नको. आजची सोनोग्राफी इम्पॉर्टंट नाहीये. मी काय म्हणते, तुम्ही पुढच्या वेळेस या. तुमची दगदग होईल हो. आई तुम्ही आराम करा. चल आपण जाऊ ना. नाही होणार दगदग, मला राहवत नाहीये ग. आणि पहिली सोनोग्राफी आहे ना, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू डॉक्टरांचं ऐकत नाहीस, मग मला लक्ष नको घालायला. आणि ह्याच्यानंतर मी जातीने लक्ष देणार आहे हिच्याकडे. हा मी आले जरा. थांब थांब थांब, मी काय घोडं मारले? मी पण येतो ना. आजोबांना पण सर्व कळायला पाहिजे. काय मी तर म्हणतो, भास्कर तू पण चल 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 चल. नाही नको बाबा, तुम्ही जाऊन या, मला थोडी कामं आहेत, मी थांबतो इथेच. मी आले, जरा मोबाईल वगैरे घेले. आलो, मी गोळी खाऊन येतो. बरं लवकर या, मी बाहेर गाडी लगेच काढतो. लगेच लगेच ये चल. माय गॉड, आई आता सोनोग्राफी बघतील आणि त्यांना कळेल की माझी प्रेग्नन्सी फेक आहे. माझ्या पोटात तर बाळ नाहीये. हे त्यांना समजल्यावर ते काय करतील? नाही नाही नाही, माझं आणि मम्माचं आता काही खरं नाहीये. मला याआधी मम्माला सांगायलाच हवं. पण इथे नको कोणी ऐकलं तर. मी बाहेर जाऊन सांगते. हा, बाहेर जाऊन कॉल करते. बोल बच्चा. मम्मा, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. अखिल, आई बाबा सगळे माझ्या बरोबर हॉस्पिटलमध्ये येतात. मग आता त्यांना कळेल ना माझी प्रेग्नन्सी फेक आहे. मला खूप भीती वाटतेय. बच्चा डोंट पॅनिक. हे बघ, तुला काहीही होणार नाही आणि कुणाला काहीही कळणार नाही, कळलं? हाऊ इज इट पॉसिबल? मम्मा तू काहीतरी कर, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल यार. हां, हे बघ, ठरलं माझं काय करायचं ते. बच्चा मी सगळं बरोबर करते, तू घेऊन जा सगळ्यांना तिकडे. मम्मा नक्की सगळ्यांना घेऊन जाऊ? बघा सगळं उलट सुलट होईल आणि वाट लागेल माझी इथे. माझ्यावर विश्वास नाहीये का तुझा? हो ग बाई, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. देन डोंट वरी, जस्ट काम डाऊन. मी करते सगळं व्यवस्थित. चल आता मी फोन ठेवते, मला डॉक्टरांना फोन करायचा आहे. ओके हो, ओके ओके, बाय 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 बाय. मम्मा प्लीज काहीतरी नीट कर यार, नाहीतर माझं काही खरं नाही. चल 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 चल. अगं तनया, चल लवकर, ये 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 ये. दादा, हां. आई बाबा कुठे आहेत? अखिल आणि तनयाबरोबर दवाखान्यात गेलेत. आज पहिली सोनोग्राफी आहे ना, सगळं काही नीट आहे की नाही बघायला गेलेत. हां, एक मिनिट, कॉल येतोय. हां. हॅलो. सोनोग्राफी बघून त्यांना कळेल की हे सगळं खोटं आहे. त्यांना प्रेग्नेंट नाही आहे. सुंदर, एका अर्थी बरंच होईल ना. आपल्याला कोणाला काही सांगायची गरजच पडणार नाही आणि घरच्यांना सगळ्या गोष्टी कळल्या ना की मग खरे खोटे चेहरे सगळ्यांच्या समोर येतील. मला तर वाटतं अशा पद्धतीने सत्य समोर येणं आई बाबांना सहन नाही होणार हो. मी म्हणजे तनयाच्या प्रेग्नन्सीला घेऊन दोघेही खूप इमोशनल आहेत. आई तर स्वेटर विणण्यापासून बाळाचं नाव काय ठेवायचं ते अगदी तनयाचं बाळच या घराण्याचं वारस होईल अशी सगळे स्वप्न बघतात. जेव्हा त्यांना कळेल ना हे सगळं खोटं आहे, तेव्हा त्यांना आणि बाबांना काय वाटेल हो? आई तर आकाश पाताळ एक करतील, अकांड तांडव करतील.